आळंदीला गेल्यानंतर लाखोंची गर्दी ज्ञानोबारायांचं दर्शन करत असते. चरित्राचा भाग पाहायचा झाला तर ज्ञानोबारायांना अन्न त्या ठिकाणी भेटत नव्हतं, अन्न मिळत नव्हतं. पण आज जर आळंदीला गेलात ना, लाखोंची गर्दी त्या ठिकाणी माऊलींच्या दर्शनाकरता होते. त्याचं कारण जर काय असेल, नतमस्तक माझ्या ज्ञानोबारायांना होत नाही, ज्ञानोबारायांच्या ज्ञानाला नतमस्तक होतात. ज्ञानोबारायांचं एवढं ज्ञान आहे, लोक ज्ञानोबारायांच्या ज्ञानाला नतमस्तक व्हायला लागले. कारण ज्ञानोबारायांनी ज्यावेळेस समाधी घेतली त्यावेळेस वय 22 वर्ष होतं. 22व्या वर्षी त्या ठिकाणी समाधी घेतली. पण आज ज्ञानोबारायांच्या वयापेक्षा सुद्धा मोठी मोठी माणसं जाऊन नतमस्तक होतात. त्याला कारण ज्ञान आहे. वारकरी संप्रदायाचा पहिला गुण माणसाकडे ज्ञान असावं. जर ज्ञान नसेल तर माणसाला कुठल्याही प्रकारची किंमत त्या ठिकाणी राहत नाहीये. आणि म्हणून वारकरी संप्रदायाचा हा पहिला गुण. वारकरी संप्रदायाचा दुसरा गुण त्या ठिकाणी सांगितला. वारकरी संप्रदायामध्ये माणसाकडे दुसऱ्या नंबरला प्रेम पाहिजे. जोपर्यंत वारकरी संप्रदायामध्ये माणसाला प्रेम होत नाही भगवंत विषयी, तोपर्यंत त्याच्या ज्ञानाला किंमत नसते. एवढं ज्ञान माणसाकडे असावं, पण त्याला प्रेमाची जोड असावी. भक्ती प्रेमावीन ज्ञान नको देवा. भक्तीशिवाय ज्ञान नको, ज्ञानाशिवाय भक्ती नको. आणि प्रेम, एवढं प्रेम देवावरती नामदेवरायांचं, त्या प्रेमा खातर नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. एवढं प्रेम त्या ठिकाणी देवावरती होतं की देवाला त्या ठिकाणी आपल्या नामदेव महाराजांनी जर त्या ठिकाणी भोजन नेलं ना, दगडातून मूर्ती प्रगट व्हायची आणि नामदेव महाराजांच्या हाताने भोजन करायची. ताकद जर काय असेल तर फक्त प्रेमामध्ये ताकद होती. वारकरी संप्रदायामध्ये माणसाकडे दुसऱ्या नंबरला प्रेम पाहिजे आणि प्रेम असणं गरजेचं आहे. तिसऱ्या क्रमांकाला सांगितलं माणसाकडे शांती असावी. आणि शांती जर पाहायची झाली तर पैठणला जा, किती शांत. नाथबाबांचा स्वभाव असा होता, एवढी शांत संत होते की त्यांच्यासारखे संत शांत अजून जन्मले नाही. एवढी संत त्या ठिकाणी शांत होते. नाथबाबा ज्यावेळेस एक वेळेचा प्रसंग आहे, नाथबाबा गोदावरी नदीवरती स्नान करता गेले. स्नान करता गेल्यानंतर त्या ठिकाणी गोदावरी नर्मदामध्ये त्या ठिकाणी गोदावरी पात्र स्नान करू लागले. तेवढ्यामध्ये एक विंचू पाण्यामध्ये पडलेला नाथबाबांना दिसला. वर येण्यासाठी तडफड करतोय, वर यायचंय त्याला. नाथबाबांनी त्याची तळमळ पाहिली. नाथबाबा जवळ गेले. जवळ गेल्यानंतर नाथबाबांनी पाहिलं विंचवाला असं वर धरलं. आता विंचवाचा एक स्वभाव आहे. विंचव काय करत असतो, विंचवाला धरल्यानंतर विंचू नांगी मारतो, चावतो त्या ठिकाणी. विंचवाला ज्यावेळेस नाथबाबांनी धरलं त्यावेळेस विंचवाला नांगी मारली. नाथबाबांच्या हातातून विंचू खाली पडला. तुमच्या आमच्यासारखा असता तर परत त्याच्या नादी लागला नसता. पण नाथबाबा होते. नाथबाबांनी परत विंचवाला वर घेतलं. परत विंचवाला नाथबाबांच्या हाताला नांगी मारली. परत दंश केला, परत पाण्यात पडला. परत नाथबाबांनी वर घेतलं. असं बऱ्याच वेळा घडलं. त्यावेळेस एक व्यक्ती त्या ठिकाणी पाहत होता. व्यक्तीला पाहिलं आणि नाथबाबांना प्रश्न केला, म्हणे महाराज मगापासून पाहतोय, विचारही करतोय, मगापासून तुम्ही त्या विंचवाला हातावरती घेताय, दंश करताय, तो विंचू पाण्यात पडतोय, तरीही त्याला तुम्ही हातावरती घेताय, तो दंश करतोय, पाण्यात पडतोय. अहो द्या ना सोडून, कशा करता त्या ठिकाणी तुम्ही त्याच्या नादाला लागलाय, द्या सोडून. नाथबाबांचं अतिशय गोड उत्तर आहे. नाथबाबा म्हणतात, बाबा त्या विंचवाचा स्वभाव मला दंश करणे, त्या विंचवाचा स्वभाव मला नागी मारणे, पण माझा स्वभाव आहे त्याला तारणं. माझा स्वभाव काय, त्या विंचवाला तारणं हा माझा स्वभाव आहे. आणि विंचवाने दंश करणं हा माझा स्वभाव आहे. ज्याच्यापासून त्रास होते त्याला सुद्धा नाथबाबा सोडत नाही. एवढंच काय, लोकांनी अनेक वेळा नाथबाबांना त्रास देण्याचं ठरवलं. त्रास देण्याचं नाथबाबांना ठरवलं. यवन त्यांच्यावरती अंगावरती येऊन किती वेळा थुकला, यवन अंगावर थुंकला, पण त्याला सुद्धा नाथबाबांनी प्रसाद देऊन मुक्त केला. त्या व्यक्तीला सुद्धा प्रसाद दिला आणि त्याला सुद्धा मुक्त केलं. एवढी शांती माझ्या नाथ महाराजांकडे. शांतता शिकायची असेल तर पैठणला जाऊन नाथ महाराजांकडून आपण शिकली पाहिजे. हा वारकरी संप्रदायाचा तिसरा गुण लक्ष द्या. वारकरी संप्रदायामध्ये चौथा गुण असा सांगितला की माणसाकडे वैराग्य असणं गरजेचं आहे. ज्यावेळेस माणसाची भक्ती होते, प्रेम होतं, शांतता माणसाकडे येते, त्यावेळेस वैराग्य सुद्धा असणं गरजेचं आहे. एकदा का वैराग्य प्राप्त झालं की त्या भगवान परमात्म्याला प्राप्त झालं म्हणून समजायचं. आणि वैराग्य जर शिकायचं असेल तर आपल्याला देहूला जावं लागेल. किती वैराग्य होतं जगद्गुरु तुकोबारायांचं. तुकोबारायांच्या वैराग्याचा जर विचार करायचा झाला तर एवढं वैराग्य होतं की घर चंद्रमोळी आणि केळीवर नारळी. एवढं वैराग्य
ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबारायांच्या पत्नी झोपायच्या तर आकाशातला चंद्र दिसत होता आणि चुलीवरती हरळी उगवत होत्या. एवढं वैराग्य कठीण होतं. एक वेळेस पहिल्या जगद्गुरु तुकोबारायांना शेठ म्हणायची. खूप मोठी श्रीमंती सावकारकी जगद्गुरु तुकोबारायांकडे होती. पण ज्या वेळेस चोरांना समजलं बाबा तुकोबाराय श्रीमंत आहेत, चोरी करण्यासाठी चोर जगद्गुरु तुकोबारायांच्या घराकडे जाऊ लागले. चोरांनी त्या ठिकाणी चोरांनी त्या ठिकाणी पाहिलं एक माऊली 2 लेकरांना स्वतःच्या अंगावरचा पदर घेऊन ऐन कडकडत्या थंडीमध्ये अंगावरती टाकलाय. त्यांच्या घरामध्ये मला काय भेटणार आहे हे त्या ठिकाणी ती बंद कर म्हणा थोडा. ते त्या ठिकाणी त्या चोरांना समजलं बाबा ज्या घरामध्ये पांघरायला साधी घोंगडी नाही त्या घरामध्ये मला काय भेटणार आहे. तुकोबारायांना असं वाटायला लागलं, आपलं चोरांना असं वाटायला लागलं. चोरांनी ती तोंडाला घोंगडी आणलेली होती ती सुद्धा त्या ठिकाणी त्या मुलांच्या अंगावरती पांघरून निघून गेले. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर राखे जाऊ पुढती भिके कुतरी घर राखीती. आम्ही जर पुढे गेलो तर आमचं घर कुत्री राखतात. एवढं त्या ठिकाणी वैराग्य माझ्या जगद्गुरु तुकोबारायकडे होतं. आणि शेवटचा गुण जगद्गुरु तुकोबारायांचा झाल्यानंतर शेवट माणसाकडे गुरुनिष्ठा असणं फार गरजेचं. गुरुनिष्ठा कशी असावी, गुरुभक्ती कशी असावी जर पाहायचं असेल तर निळोबारायांकडे आपण पाहिलं पाहिजे. एवढी गुरुनिष्ठा होती की त्या ठिकाणी इंद्रायणीतली गाथा तारण्यासाठी जगद्गुरु तुकोबारायांनी 13 दिवसाचं उपोषण केलं. परंतु माझ्या निळोबारायांनी जगद्गुरु तुकोबाराय ज्यावेळेस वैकुंठाला गेले, वैकुंठातून जगद्गुरु तुकोबाराय यावे मला दर्शन द्यावं असं निळोबारायांना वाटायचं. आणि निळोबारायांनी त्या ठिकाणी उपोषण करायला सुरुवात केली. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, बरेच दिवस गेले. जगाच्या मालकाला काळजी पडायला लागली. बापरे निळोबाराय उपोषण करतायत पण हे काही बरोबर नाही. जगाच्या मालकानं विठेवरनं उडी टाकली आणि जगाचा मालक त्या ठिकाणी निळोबारायांच्या समोर आले. निळोबारायला म्हणतात निळोबा जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाला गेलेले, परत नाही येऊ शकणार ते. निळोबारायांनी पाहिलं पण निळोबारायांनी उत्तर जगाच्या मालकाला काय द्यावं. एवढा मोठा जगाचा मालक की ज्याच्या हातामध्ये 14 भुवन ब्रह्मांड आहे तो जगाचा मालक समोर उभा आहे. त्याला त्या ठिकाणी निळोबाराय म्हणतात देवा आम्ही तुला ओळखत येथे तुझं लागी बोलाविले कोणी प्राथिल्या वाचून याला शिकार बोलावलाय कोण तुला. माझ्या समोर उभा आहेस, तुला त्या ठिकाणी तुझा धावा करीत नाही. आम्ही तुकोबारायांचा धावा करतोय. जगाच्या मालकाला समजलं ऐकत नाहीयेत. जगाचा मालक वापस गेले पण वापस गेल्यानंतर 42 दिवसाचं उपोषण झालं आणि 42व्या दिवशी जगद्गुरु तुकोबारायांना वैकुंठातून परत यावं लागलं. एवढी गुरुच्या ठिकाणी निष्ठा होती, एवढी गुरुच्या ठिकाणी निष्ठा होती की 42 दिवस उपोषण केलं. विश्वास होता माझी गुरुवर्य मला दर्शन देण्यासाठी येणार. ही गुरुनिष्ठा पाहायची झाली असेल तर त्या ठिकाणी निळोबारायांकडे पाहावं लागेल. जर आपल्याला आपला उद्धार करून घ्यायचा असेल तर भक्ती, प्रेम, ज्ञान, वैराग्य आणि शांती या 5 गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे असं जगद्गुरु तुकोबारायही म्हणतात, ज्ञानोबारायही म्हणतात आणि निळोबाराय सुद्धा म्हणतात.